नमस्कार, मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे IVF करण्यापूर्वी आयुर्वेद चिकित्सेचं महत्त्व आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वैद्य विनेश चंद्रकांत नगरे सर। आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया। खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे चर्चेला सुरुवात करायची आहे। असंख्य प्रश्न मला यांना विचारायचे आहेत विनेश नगरेंना, मात्र त्याआधी सर आपली थोडक्यात ओळख आपण करून देऊयात प्रेक्षकांना। वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे। गेली 23 वर्ष ते पुणे आणि मुंबई इथं रुग्णांना सेवा प्रदान करत आहेत। स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत। तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात। स्त्रियांमधील वैंधत्वाबरोबरच पुरुषांमधील वैंधत्वाच्या विविध कारणांचा वेध घेऊन त्याबद्दलही ते सतत संशोधन करत असतात। प्रथमच IVF करायला सांगितलेल्या तसंच IVF करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केलंय। फक्त भारतातीलच नाही तर परदेशातीलही अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलंय। अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार, पंचकर्म तसंच उत्तरबस्ती या विशेष पंचकर्मामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे। अर्थात तुमच्या मनात असंख्य प्रश्न असतीलच, ते विचारायचे असतील तर आम्हाला फोन करा 0226684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। खूप खूप स्वागत पुन्हा एकदा। खरं म्हणजे आजकाल आपण पाहिलं तर IVF अनेक रुग्णांना सांगितलं जातं की IVF करूनच घ्या। त्याची कारणंही तशी आहेत, कारण उशिराने लग्न होणं किंवा करिअरमुळे थांबणं आणि यामुळे कुठेतरी वैंधत्व आल्याचं देखील पाहायला मिळतं। आणि जसं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं की जर तुमच्या सवयी चुकल्या तर तुम्हाला आजार हे जडणं आहेच। आणि असे जे रुग्ण आहे ज्यांना IVF करायचं आहे किंवा IVF केलेला आहे, मात्र अशा रुग्णांनी जर का आधी आयुर्वेदिक चिकित्सा करून घेतली तर त्यांच्यामध्ये काय वेगळेपण जाणवतं? बेसिकली कसं आहे प्रियंका, IVF करायला सांगितलंय अशा रुग्णांमध्ये काहीतरी अशी क्लिष्ट समस्या असते की ज्यामुळे त्यांना नॅचरल म्हणजे नैसर्गिक गर्भधारणा होत नसते। किंवा समजा अगदी लॅप्रोस्कोपी केली आहे, त्यांनी काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आहे, इंजेक्शन गोळ्या देऊन त्यांनी ओव्ह्युलेशन घडवायचा प्रयत्न केला आहे, एंडोमेट्रियमला सपोर्ट करायचा प्रयत्न केला आहे, त्यानंतर IUI करूनही झालंय। आता हे सगळे उपाय करून नैसर्गिक गर्भधारणा व्हायची म्हणजे काय तर गर्भाशयातच गर्भ रुजला पाहिजे, तो वाढला पाहिजे। पण हे असं झालं नाही तर गर्भाशयाच्या बाहेर गर्भाशयाच्या बीजवाही नलिकेप्रमाणे वातावरण तयार करतात आणि तिथे गर्भ तयार होतो भ्रूण, म्हणून त्याला IVF टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात। आता याचं मुख्य कारण काय तर ज्या क्लिष्ट समस्या सोडवता येत नाहीत त्याच्यावर एक बायपास, एक बाजूचा मार्ग म्हणून मग IVFचा विचार केला जातो। आयुर्वेदचं म्हणणं काय आहे? आयुर्वेदचं म्हणणं असं असतं की बेसिकली जेव्हा पेशंटमध्ये क्लिष्ट समस्या निर्माण होते त्याची कुठेतरी सुरुवात झालेली असतेच ना। मग ती समस्या जिथून सुरुवात झाली, ज्या प्रकारे शरीरात पसरली, ज्याने बीजांड कोशाचा किंवा गर्भाशयाचा ताबा घेतला, बीजवाही नलिकेत ताबा घेतला आणि तिथे प्राकृत गर्भधारणा होण्यासाठी जे काही गोष्टी निर्माण होतात त्या निर्माण होऊ दिल्याच नाहीत, तर ह्या निर्माण होण्यासाठी नैसर्गिक प्रयत्न करायला हवेत। मग या 3 प्रकारचं वैविध्य आपण नेहमी पाहतो। सगळ्यात पहिलं असतं ज्यांचं अजूनही IVF झालेलं नाही पण IVF करण्याचा सल्ला दिलाय, अशा पेशंटमध्ये नैसर्गिक गर्भधारणेचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो। याचं कारण अजूनही कृत्रिम ताण टाकलेला नसतो। पुन्हा एक लक्षात घ्या, कृत्रिम ताण असं म्हणतोय मी कारण IVF मध्ये नैसर्गिक गर्भधारणेच्या पलीकडे जाऊन कृत्रिम ताण टाकला जातो आणि त्यातनं सक्सेस मिळवला जातो। टेक्निक चुकीचं नाही पण त्याला दुसरा पर्याय आहे का ह्याचा आपण आत्ता विचार करतोय। दुसऱ्या प्रकारचे पेशंट असतात ज्यांच्यामध्ये IVF झालेलं आहे, 1 2 3 केलेले आहेत आणि अजून यश नाही पण पुढचं IVF करायचंय, करू का नको अशी द्विधा मनस्थिती असते आणि अशा वेळेस आयुर्वेदाकडे येतात। त्यांची अशी इच्छा असते की डॉक्टर ज्या प्रॉब्लेममुळे IVF करावं लागलं, सक्सेस नाही मिळाला, तो सोडवता येईल का किंवा कमी करता येईल का म्हणजे माझा IVF सक्सेसफुल होईल। आणि तिसऱ्या प्रकारचे रुग्ण असे की ज्यांचं IVF केलंय पण आता त्यांच्या स्वतःच्या बीजाने IVF करायला डॉक्टर तयार नाहीत। म्हणजे थोडक्यात एक डोनर तरी घ्यायला लावतील, स्पर्म डोनर तरी घ्यायला लावतील किंवा एम्ब्रियो डोनर घ्यायला लागतील। थोडक्यात स्वतःचं संपूर्णपणे बाळ तुम्हाला मिळणार नाही पण बाळ तुमच्या गर्भाशयात वाढेल, लिगली बाळ तुमचं असेल। या पेशंटमध्ये पेशंटचं म्हणणं असतं की डॉक्टर माझं स्वतःचं बीज वापरून मला IVF करायचं, या स्टेजपर्यंत मी पोहोचेल का? कारण वय जवळपास 36, 38, 40 पर्यंत गेलेलं असतं आणि आता नैसर्गिक गर्भधारणा होईल का अशी मोठी शंका आलेली असते। अशा वेळेस IVF सक्सेसफुल होत नाही, करायला पाहिजे, त्यासाठीची काय रचना करता येईल
असे 3 टप्प्यांमध्ये आपण ट्रीटमेंट करतो आणि त्यासाठी पेशंट आपल्याकडे आलेला असतो. नक्कीच डॉक्टर, खरं म्हणजे असेही काही पेशंट असतात त्यांनी IVF केलेलं नाहीये, मात्र जर का त्यांनी आयुर्वेदिक चिकित्सा करून घेतली तर त्याचा कसा फायदा होतो? बेसिकली आपण आता पहिल्या प्रकारच्या पेशंटचा विचार करूयात की ज्यांनी IVF केलेलंच नाही. याचं कारण समस्या वाढत जातात. अगदी सामान्यपणे सांगायचं म्हटलं ना प्रियांका, तर बेसिकली IVF करणाऱ्या पेशंटची कॅटेगरी वेगवेगळ्या प्रकारे करता येते, पण त्यात एंडोमेट्रियोसिस असणारे पेशंट खूप जास्त सापडतात. त्यानंतर नंबर लागतो ट्यूबल ब्लॉक असणारे पेशंट. त्या नंबर लागतो एंडोमेट्रियोसिस किंवा PCOD असताना ट्रीटमेंट करून नंतर मग बीजांडकोशाची क्षमता कमी झाली तर AMH कमी असणं, अत्यंत लो AMH, अगदी 0.76 0.23 असे AMH असणारे पेशंट येतात. आणि मग त्याच्यानंतर असा विचार करायला लागतो की या सर्व पेशंटना आपण रिझल्ट कसे देणार. ह्यातलं पहिलं मी सोपं सांगतो. ज्या पेशंटला IVF सजेस्ट केलंय, एक पेशंट होती 27 वर्षाची, अनमॅरिड, गावाकडे साधारणपणे जळगाव साईडला राहणारी होती, नवरा मिलिटरीमध्ये होता, AMH 0.23 असं सापडलं. लग्नाला हार्डली 2 वर्ष झाली होती. इतक्या लगेच आणि 28 वयात AMH एवढं कमी का? मासिक पाळी अधूनमधून अनियमित व्हायची, पण तिचं फारसं लक्ष नव्हतं. कारण असं सगळ्यांचं असतं की अनेक मुली लक्ष देतच नाहीत, मासिक पाळी अनियमित होतीये, ठीक आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले AMH इतकं कमी आहे, अजिबात नॉर्मलचा ट्राय करू नका, IVF करा, नाहीतर सक्सेस मिळणार नाही, तुमची मासिक पाळी जायच्या बेताला आली आहे. बापरे. आता गंमत बघा, AMH 0.28 म्हणजे कसं? जर शरीराचं वय पकडलं तर AMH 1 च्या खाली आलं म्हणजे तुमचं वय 45 झालेलं आहे, 28 मानता येत नाही. आणि हेच डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. आयुर्वेददृष्ट्या आम्ही विचार करताना सांगितलं की AMH म्हणजे काय, संकल्पना नीट लक्षात घ्या. अँटी मुलेरियन हार्मोन हा बीजांडकोशात बीज निर्माण होताना, बीज जेव्हा 5 ते 8 mm साईजचं होतं त्याच्यातूनच निर्माण होतो. थोडक्यात अगदी सूक्ष्म बीजातून हा हार्मोन निर्माण होत नाही, त्याचं तुम्हाला काउंटिंग करता येत नाही. मग मुळातच थोडक्यात आडात नाही तर पोहऱ्यात कसं येणार असं म्हणतो ना आपण. मग आडात आहे का नाही हे ठरवणार कसं, मूळ ऊर्जा ठरवणार कशी, त्यावर मग चिकित्सा केली गेली. पेशंटच्या जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीवर चिकित्सा केली गेली. धातुअग्नी जे शरीरातले धातू आहेत, रसरक्त मांसमेद अस्थि मज्जा शुक्र, त्या अग्नीवर चिकित्सा केली गेली. आणि मग आर्तवम अग्नियम स्त्री बीजाचा अग्नी उत्तम करण्याची चिकित्सा केली गेली. सातत्याने साधारणपणे 6 महिने चिकित्सा केल्यानंतर तिची मासिक पाळी नियमित दिसायला लागली. पाळीतला स्त्राव जो गाठी जायचा तो थांबला. पोटात खूप दुखायचं, पेशंट सांगायचे डॉक्टर पहिल्या दिवशी औषध घ्यायला लागतं पोटात दुखणं कमी होण्यासाठी, ते सुद्धा घ्यायचं बंद झालं. सर्व गोष्टी नॉर्मल झाल्यानंतर नवीन रिपोर्ट करायच्या आधीच पेशंटला प्रेग्नन्सी राहिली. खरं म्हणजे या पेशंटला 0.23 AMH असताना IVF करायला सांगितलं होतं. पेशंटचा विश्वास होता की नॅचरल होऊ शकेल, तो विश्वास त्यांनी दाखवला म्हणून आपण प्रयत्न करू शकलो. पण ती संकल्पना संपूर्ण आयुर्वेदाची होती. आता हे सक्सेस कधी मिळतो, जेव्हा तुम्ही थोडा वाव देता शास्त्र वापरण्याला. सो शास्त्रावर विश्वास ठेवा, नक्की हे सक्सेसफुल होऊ शकतं. नक्कीच डॉक्टर, खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये असं बोललं जातं की एखादा आजार हा झालेला आहे, मात्र त्याच्या भोवताली असलेले आजार, याचं कारण, याची साखळी आणि या सगळ्या गोष्टींचं मूळ काय आहे ते शोधलं जातं आणि मग तो आजार मुळापासून कसा नायनाट करता येईल याचा विचार आयुर्वेदामध्ये केला जातो. डॉक्टर, असे काही पेशंट्स असतील जे IVF करून आपल्याकडे आलेले आहेत आणि मग आता त्यांना आयुर्वेदाकडून काहीतरी हवं आहे आणि त्यांचा आता शेवटचा पर्याय आयुर्वेद हा एवढाच उरलेला आहे, अशा पेशंटसाठी पुढची दिशा कशी ठरवली जाते आणि याचा देखील एखाद्या पेशंटचं काही उदाहरण आपल्याकडे आहे का? निश्चितच. जसं मी मगाशी सांगितलं होतं की एंडोमेट्रियोसिस असणारे पेशंट खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात. अशी एक पेशंट होती जी 3दा एंडोमेट्रियोसिस असताना IVF केलं गेलं, तेही स्वतःचं एग न वापरता. मी स्वतःचं बीज वापरणार नाही याचं कारण चांगल्या क्वालिटीचे एग तयार होत नव्हते. मग आता अशा वेळेस स्वतःचं बीज वापरता येत नाही, दुसऱ्या स्त्रीचं बीज घेता येतं. पेशंट म्हणले ठीक आहे, हरकत नाही, मला बाळ होतंय ना, मी यालाही तयार आहे. पण मग एक डोनर घेऊन सुद्धा 3 वेळा IVF करून सुद्धा सक्सेस मिळाला नाही. पेशंट जेव्हा आली तर सगळ्यात पहिलं आमचं काम काय असतं, नेहमी लक्षात घे प्रियांका, आम्ही काय करतो, 4 पानी मोठा पेपर असतो, त्यात पेशंट कधी झोपते, कधी उठते, काय खाते, सगळं लिहून घेतलं जातं. याचं कारण आयुर्वेदात सांगितलेलं आहे, आयुः वेदः, समोर बसलेल्या पेशंटच्या आयुष्याचं ज्ञान जाणून घ्या. आता हे ज्ञान जाणून घेतल्यानंतर काय कळालं, एंडोमेट्रियोसिसची 3 कारणं कळाली. एक, सगळ्यात पहिलं, शरीर अत्यंत जड आणि कोरडं पडलेलं होतं. याचं मुख्य कारण काय, रात्री 10ला जेवण, 12ला झोपणं आणि सकाळी 9ला उठणं. मला सांगा हे सगळं नॉर्मल आहे का? नाही. मग हे उशिरा जेवणं, पोटात पचन अजिबात नीट होत नव्हतं, उशिरा झोपणं, कोरडेपणा वाढत होता, उशिरा उठणं, जडपणा वाढत होता, जड कोरडं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातल्या अग्नीला नीट फ्लो, बेसिकली आपण त्याला म्हणतो की एक प्रवाहन असतं, ते होत नाही
आणि ही प्रवाहितपणा न झाल्यामुळे अग्नी वेगळ्या प्रकारे काम करायला लागला. तो गर्भाशयाच्या इथं गेल्यानंतर त्यांनी अतिरिक्त उष्णता निर्माण केली त्या ठिकाणी, ज्याचा एंडोमेट्रियोसिसमध्ये परावर्तन झालं. सगळ्यात पहिलं पेशंटला सांगितलं, जरी तुम्ही IT सेक्टरमध्ये असाल तरीही संध्याकाळी थोडासा वेळ मिळतो त्यावेळेस जेवून घ्या, नाही तर सरळ 6ला जेवून मग बाकीची कामं करायला लागा. पेशंटनी चेंज केला. रात्री झोपायला सोपं झालं, कारण आधीच जेवण झालेलं, काम संपलं की एकच काम, झोपणे. झोपायला वेळेत लागली, सकाळी आपोआप उठायला लागली, शांतता मिळायला लागली, व्यायाम करायला लागली. व्यायामाने काय होतं? व्यायाम है, आनंद का नाम है, शक्ती है तन की मन का आराम है. मनाला आराम मिळायला लागला. IT सेक्टरमध्ये खूप मानसिक ताण असतो. सध्या तर वर्क फ्रॉम होम, घरचा ताण, कामाचा ताण, वाढीव कामाचा ताण, ह्या सगळ्याचं नियोजन करता येतं. पेशंटचं नियोजन करून दिलं. पेशंट तशी जवळ राहायला होती, वाकडला राहायची पुण्यामध्ये. सो तिचे बस्ती, उत्तर बस्ती ह्या तिन्ही गोष्टी करून घेतल्या. साधारणपणे 6 महिन्यात तिला प्राकृत पाळी यायला लागली. 7व्या महिन्यात गर्भधारणा झाली. आता IVF वगैरे लांबचीच गोष्ट आहे, नीट लक्षात घ्या. IVF सुद्धा करावं लागलं नाही, दुसऱ्या स्त्रीचं बीजही घ्यावं लागलं नाही, नैसर्गिक गर्भधारणा झाली. पण ह्याचं मूळ कारण तिची प्रकृती जाणून घेतली होती. नक्की कुठे अडथळा झाला आहे, कशामुळे ऊर्जा प्रवाहित होणं चुकतंय हे जाणून घेतलं होतं. आणि हे जाणून घेतल्यानंतर कफाचं, जडत्वाचं कारण शोधल्यानंतर चिकित्सा त्याप्रमाणे केली गेली, पंचकर्म त्याप्रमाणे केलं गेलं, शोधन, शमन, बृहण, यापन बस्ती या प्रकारे काम केलं गेलं आणि म्हणून त्या पेशंटमध्ये सक्सेस मिळाला. नक्कीच. एकूणच दिनचर्या अनेक आजारांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात, चुकीच्या दिनचर्या रादर. खरं म्हणजे अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला डॉक्टरांकडनं जाणून घ्यायच्या आहेत. मात्र आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला आवाहन असं आहे की या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेकदा तुमचा फोन लागत नाही, अनेक तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात, मात्र ते प्रश्न सरांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा वेळी तुम्ही दर शनिवारी सरांचे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही आजच सबस्क्राईब करा आणि दर शनिवारी सर यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह असतात आणि त्यावेळी तुम्ही तुमचे प्रश्न सरांना विचारू शकता. नक्कीच सर त्या प्रश्नांची उत्तरं देतील. आजच्या कार्यक्रमात देखील तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता. मात्र आता एक वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, असेही काही रुग्ण आपल्याकडे आले असतील ज्यांनी सतत वारंवार IVF सारख्या टेस्ट केलेल्या आहेत आणि आता काहीच त्याच्यातून साध्य होत नाहीये, काहीच मिळत नाहीये आणि आता माझा शेवटचा पर्याय उरलेला आहे तो म्हणजे आयुर्वेद, आणि ह्या शेवटच्या पर्यायाने त्यांना हे सुख दिलेलं आहे मातृत्वाचा. असा एखादा अनुभव आहे का? निश्चितच प्रियांका. बेसिकली मला सांगायला आनंद वाटेल की आयुर्वेदाचे विद्यार्थी देखील आयुर्वेदाकडे वळत असतात, पण ते काही काळानंतर, बरं का. तर मला आठवते माझ्या कॉलेजमध्ये एक 5-6 वर्षे ज्युनियर असणारी एक मुलगी होती. प्रत्यक्ष BAMS झाल्यानंतर ती रिसर्चकडे वळली, कारण प्रॅक्टिसची इच्छा नव्हती. मग नवरा आणि ती दोघंही कॉलेजमधलेच होते. दोघांनी मिळून रिसर्चमध्ये भरपूर काम केलं, परदेशात गेले, स्पेन, नेदरलँड्स, जर्मनी सगळीकडे फिरले, PhD मिळवली. आता या सगळ्यामध्ये प्रेग्नन्सी राहणं कधी थोडंसं विसरून गेलं. मग प्रेग्नन्सीला ट्राय केल्यानंतर मासिक पाळी नियमित असतानाही प्रेग्नन्सी राहत नव्हती. पहिला IVF झालं, दुसरा IVF झालं, तिसरं IVF करायचं आहे आणि त्या काळात मग माझ्याकडे भेटायला आले. मी त्यांना सांगितलं, बघ बेसिकली सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही प्रेग्नन्सी राहत नाही. याचा अर्थ काय? कुठेतरी गुणात्मक फरक पडला आहे. आता नीट लक्षात घ्या, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असं मॉडर्न सायन्समध्ये सांगितलं जातं. आयुर्वेदात असं काहीही सांगितलं जात नाही. आयुर्वेदानुसार प्रत्येक सूक्ष्म गुणाचा आपण अभ्यास केला पाहिजे. दुष्यम, देशम, बलम, कालम, अनलम, प्रकृतीम, वयाह असे 7-8 फॅक्टर सांगितलेले आहेत. सगळ्या फॅक्टरमध्ये अजून सब फॅक्टर 7 ते 8 आहेत. म्हणजे जवळपास 100 फॅक्टर आम्ही बघत असतो पेशंटमध्ये जेव्हा प्रत्यक्ष IVFचा वध्यत्वाचा पेशंट आमच्याकडे येतो. बऱ्याच जणांना वाटतं की बीज अंडकोशात बीज तयार झालं, गर्भाशयात अस्तर तयार झालं की झालं. असं नसतं. 100 फॅक्टर बघितले जातात. या पेशंटमध्ये जेव्हा तिच्यामध्ये मी सगळे फॅक्टर पाहिले, डॉक्टर असूनही दिनचर्या बिघडलेली होती, मानसिक ताण खूप होता. PhD करताना मानसिक ताण बराच पडला होता. आयुर्वेदात सांगितलेलं आहे, चिंता नामच्या अतिचिंतनात. अतिचिंता केली की शरीरातलं पाणी कमी होतं, रसक्षय होतो आणि मग रसधातू, आहार रस तयार झाल्यानंतर रसरक्त मांस तयार होताना गर्भाशयाच्या अस्तराचं पोषणही त्यानेच होतं, जे प्रॉपरली होत नव्हतं. सगळ्या रिपोर्टमध्ये एक गोष्ट कायम होती, एंडोमेट्रियम 7-7.5 mm वरती कधीही गेलेलं नव्हतं. मी तिला ते उदाहरणाने दाखवलं की हे बघ, हे एक्सप्लेन करता येतं की नाही. हो, मग काय करायचं? म्हटलं थांब, आत्ता IVF करू नको, थोडा वेळ दे, डेव्हलपमेंटला वेळ लागेल. सुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे, सर्व धातूंना प्राकृत अवस्थेला यायला दीर्घकाल असताना 8 महिने लागतात, 7 ते 8 महिने जातात. घरच्यांनी घाई केली, तिने IVF केलं 3-4 महिन्यात, अनसक्सेसफुल झालं. मग ती जागी झाली, म्हणजे आता घरं कोणाचंही ऐकणार नाही, थांबते, आपला आयुर्वेद पुन्हा करूया.
ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर चिंता कमी करण्यासाठी मग तिचं दिवसभराचं शेड्यूल लावून दिलं. मग अशी मी सांगितलं की पेशंट IT सेक्टरमधला असो कुठलाही असो शेड्यूल लावता येतं. नीट लक्षात घ्या, ताण येणार आहे, ताणाचं नियोजन करता आलं पाहिजे, ताण हलका करता आला पाहिजे आणि तो तुम्ही करू शकलात ना तर सहज शक्य असतं. आम्हालाही ताण असतोच की, आम्ही शेकडो पेशंट पाहतो, मुंबईला तर 100 पेशंट पाहतो एका दिवसात. ताण येतोच, पण ताण सहन करण्याची क्षमता वाढवणं, आलेला ताण सहजपणे हलका करणं, तो रिचवून टाकणं, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन असं राहणं ही शिकवता येतं. तसं तिला शिकवलं. 3-1 महिन्यात ती एकदम रिलॅक्स झाली. ती म्हणली हां आता छान वाटतंय. म्हटलं छान म्हणजे काय? नाही म्हणे आता जीभ कोरडी पडत नाही, फ्लो चांगला व्हायला लागला. पूर्वी हलकासा स्कॅन्टी म्हणतात त्याला, घट्टसर फ्लो जायचा, तो क्लिअर व्हायला लागला. म्हणलं बघ लक्षणं दिसायला लागली, पण थोडं थांब. सुश्रुताचार्यांनी सांगितलंय 7 महिने लागतात, तू किमान 1 वर्ष दे, शांतपणे जा. हळूहळू ट्रीटमेंट पुढे नेल्यानंतर 1 वर्षानंतर ती म्हणाली की आता काय करायचं. म्हणलं आता IVFला जा, घरच्यांची घाई झाली आहे, नैसर्गिक राहत नाही, वय कारण 36 झालं होतं. 3 IVF झालेले, 3 IVFचा ताण शरीराने सहन केलेला, यातनं स्वतंत्र प्रेग्नन्सी राहणं कठीण झालं होतं. IVFला गेल्यानंतर सहजपणे प्रेग्नन्सी राहिली. आधीचे 3 फेल झाले होते, आता हे सहजपणे सक्सेसफुल झालं. ट्विन बेबी, आता ते 3 वर्ष झालेत. हे सगळं का झालं? कारण पुन्हा एकदा लक्षात घ्या, आयुर्वेदानुसार दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीमया हे सगळे फॅक्टर बारकाईने बघणं गरजेचं असतं. अनएक्सप्लेन असं काही नसतं, एक्सप्लेनेशन देता येतं. नक्कीच. आणि खरं म्हणजे वैंध्यत्वासारख्या आजारातून जाणारे काही प्रेक्षक हा आजचा कार्यक्रम बघत असतील तर त्यांना एक आशेचा किरण सर हे आयुर्वेद म्हणून ते आपल्याकडे बघत असतील. खरं म्हणजे आता कोविडच्या काळामध्ये रुग्ण आपल्याकडे भेटायला येणं तसंच कठीण असल्याचं पाहायला मिळते. मात्र या सगळ्या प्रेक्षकांना, या रुग्णांना आपल्याला भेटायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने आपण त्यांना तपासणी करता, उपचार देता, काय करता? नक्कीच. बेसिकली कसं आहे, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही आपण आता सध्या पेशंट पाहतो. ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष भेटणारे, ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी जी सिस्टीम लागते ती आपण 6 वर्षापूर्वी डेव्हलप केलेली आहे. याचं कारण साधारणपणे 5-6 वर्षापूर्वीच आमच्याकडे फॉरेन कंट्रीजमधले पेशंट कन्सल्टेशनसाठी मागणी यायला लागली की डॉक्टर आम्हाला तुम्हाला भेटायचे, पण इतक्या लांब नाही यायचं म्हणलं ना तर अमेरिकेतनं तिकीटच 1 लाख पडतो, ट्रीटमेंट खूप स्वस्त पडते. मग काय करायचं? मग ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी आम्ही सिस्टीम डेव्हलप केली. आमचे डॉक्टर तुम्हाला फोन करतात, 1 तास संपूर्ण शांतपणे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर दिलीत तर ती केस तयार होते. त्यानंतर तुम्ही सगळे रिपोर्ट फोटो काढून पाठवायचे असतात. ह्या सगळ्याचा मी स्वतः आधी अभ्यास करतो. अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला टाईम सेट करून दिलं जातं की या टाईमला तुम्हाला कॉल केला जाईल आणि मग त्यावेळेस साधारणपणे 15 ते 20 मिनिटं कॉल चालतो. ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला अडचण येते त्याचं डिस्कशन होतं आणि मग ट्रीटमेंट ठरवली जाते आणि यात कुठेही अडचण येत नाही. मला सांगायला आनंद होतो, अमेरिकेतले 4 तरी पेशंट आपले असे आहेत ज्यांना मला कधीही भेटलेले नाहीत. खरं म्हणजे अजून बाळ बघायचं आहे मला प्रत्यक्ष, पण त्यांना गर्भधारणा राहिलेली आहे. याचं कारण ऑनलाईन जरी असेल तरी रिपोर्ट्स, बारकाईने केस पाहणे, यातनं प्रकृती कळू शकते. प्रत्येक वेळेस नाडी बघायला लागते असं नाही. नाडी बघणं कंपल्सरी आहे असं आयुर्वेदात कुठेही सांगितलेलं नाही. प्रत्यक्ष पेशंट न पाहताही कसं पाहता येतं, पुन्हा तेच सांगतो मी, दुष्यम देशम बलम कालम. प्रत्येक बारकाईने फॅक्टर जर लक्षात घेतला तर चिकित्सा करता येते. ऑनलाईन कन्सल्टेशन मॉडर्न सायन्समध्ये अनेक लोक करतात आणि त्याला खूप महत्त्व दिलं जातं. आयुर्वेदात देखील हे शक्य आहे. तुम्ही कॉल करू शकता, ईमेल करू शकता, वेबसाईटवर जाऊन फॉर्ममध्ये नाव नोंदवू शकता आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करून आमची कन्सल्टेशन करू शकता. नक्कीच. डॉक्टर, पंचकर्म आणि उत्तरवस्ती हे आयुर्वेदातले 2 महत्त्वाचे घटक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या 2 गोष्टींमुळे रुग्णांना किंवा IVF करणाऱ्या पेशंट्सना कशा पद्धतीने फायदा होतो आणि एक व्हिडिओ आपण प्रेक्षकांना दाखवूयात जो अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेक्षकांच्याही तितकाच फायद्याचा आहे. उत्तरवस्तीचा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो, तो एकदा बघून घ्या, मी त्याची नंतर वर्णन करून सांगतो. त्यासंबंधीचा एक छोटासा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मुख्यतः गर्भाशयाची रचना एका वेगळ्या प्रकारे असते. ती आपण जर पाहिली तर गर्भाशय अँटीव्हर्टेड अँटीफ्लेक्स्ड अशा अँगलनी असतं. थोडक्यात हा अँगल थोडासा असा असतो. उत्तरवस्ती करताना म्हणूनच विशेष कौशल्याची गरज असते. IUI करताना 2 ml सिरिंज वापरली जाते. त्याचबरोबर त्याच्यासमोर IUI कॅन्युला किंवा त्यासारखीच एक ट्यूब वापरली जाते. 2 ml सिरिंज वापरण्यामागे मुख्य हेतू हा असतो की औषध गर्भाशयात 2 किंवा 3 mlच मावू शकतं. आता आपण प्रत्यक्ष उत्तरवस्ती कसा करतात हे पाहूया. उत्तरवस्ती करताना योनिमार्गातून कॅन्युला आत प्रवेश केला जातो. त्यानंतर गर्भाशय मुखातून प्रवेश करताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवावी लागते. गर्भाशयाला 2 प्रकारचे ओपनिंग असतात. एक बाहेरचं मुख म्हणजे एक्सटर्नल सर्वायकल ओपनिंग आणि दुसरं हे जे दिसतंय ते इंटरनल सर्वायकल ओपनिंग. इंटरनल सर्वायकल ओपनिंगच्या आतमध्ये जर कॅन्युला गेला तरच हा गर्भाशयाच्या आतपर्यंत औषध सोडू शकतो.
बऱ्याचदा कौशल्य नीट नसेल तर कॅन्ड्युला इंटरनल ऑस म्हणजे अंतर्गत ओपनिंग पर्यंत थांबतो आणि गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जी गरज मुख्य असते म्हणजे गर्भाशयात औषध जाणं आवश्यक असतं ते पोहोचू शकत नाही. आणि यासाठी तो अँटीव्हर्टेड अँटीफ्लेक्स अँगल. अगदीच खरं म्हणजे सर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. थोडक्यात काय सांगा? बेसिकली उत्तरबस्ती करताना कौशल्य महत्त्वाचं असतं. तर कौशल्य महत्त्वाचं नसेल तर ते उत्तरबस्ती सक्सेसफुल होत नाही. एंडोमेट्रियोसिसच्या पेशंटमध्ये, AMHच्या पेशंटमध्ये, PCODच्या पेशंटमध्ये, IVF करणाऱ्या पेशंटमध्ये उत्तरबस्ती अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमची चिकित्सा करताना आयुर्वेद चिकित्सा, पंचकर्म, उत्तरबस्ती तिन्ही टप्प्यांचा नक्कीच वापर करा. फलदायी होऊ शकेल. नक्कीच तुम्ही आज इथे आलात, इतकं छान आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. आणि या व्हिडिओ संदर्भात आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये देखील सविस्तर बोलूच. मात्र आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा साम TV.